मी कळवलं आहे पाणी गळत आहे सगळीकडे, त्यामुळे सांगितलंय की माझ्या बंगल्याला पाणी गळत आहे, उद्या वाहून जाऊ नये म्हणून वाचवा, एवढं सांगतोय आता सरकारला. ते आम्हाला नाहीतरी हे सगळं जे चाललं आहे यावर आता प्रश्नचिन्हच आहे. मी अधिक बोला सर, पाण्याची डागडुजी करण्यासाठी सरकारला पैसे नाही का? दुसऱ्या अहो पैसे काय, सगळा डागडुगीचा विषय नाही. हे आता कंत्राटदारांची बिलं देऊ शकत नाही, उद्या पगार पण देऊ शकत नाही, अंगणवाडी सेविकाचं पण देणार नाही. हे किती यांचं एकच काम चाललंय, मता यांची पद गेली, इज्जत घालवली, त्यामुळं लाडकी बहीण, लाडका भाई, लाडकी सास, लाडके मामा हेच करत राहतील. त्याच्यापेक्षा यांच्यापेक्षा काही राहिलं नाही आणि त्यामध्ये जनता भुलणार नाही. हे आता लोकांनी ठरवलं आहे. माझ्याकडे जेमतेम पाणी पडतो आहे, यांना पुरात वाहून येतील जनता आणि साफ करतील आणि अरबी समुद्रात नेऊन शिरून टाकतील. बिल भी माझा मोबाईल नाही आहे, अभी तक पैसे नहीं दिए कॉन्ट्रैक्टर के. देखिए पैसे कॉन्ट्रैक्टर के नहीं मिलेंगे ना, पैसे हमारे आंगनवाड़ी सेविका पे मिलेंगे ना, कर्मचारियों के पगार मिलेंगे. 3 महीना ठंडन गोपाल, लाड़की भाई लाड़की बहना, लाड़की भाई लाड़की बहना, और दो चंदा लो, धंधा करो, यही काम होने वाला है. इसके सिवा दूसरा काम महाराष्ट्र में दिखेगा नहीं. 2 साल यही देखा है, आगे में भी वही देखो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.